ठिकाणी अवांतर धाव, वाईट बॉल. संघाची धावसंख्या आता 3 धावांवर येऊन पोहोचली. यावेळेला बॅटची कडा, झेल त्या ठिकाणी सुटलाय. हा झेल किती महागात पडू शकतो हे येणारी वेळ सांगेल. पाहावं लागेल हा झेल कितपत महागात पडणार आहे. संघाची धावसंख्या आता पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते 4 धावांवर. अजूनही 3 चेंडू शिल्लक. दरम्यान चौथ्या चेंडूचा मारा करण्यासाठी ओमकार सज्ज. यावेळेला देखील वेगवान वेग होता त्या चेंडू मध्ये. वेग वेग वेग. नक्कीच आपण टेनिस क्रिकेट मध्ये, ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट मध्ये जर पाहिलं तर असाच वेगावर स्वार असणारा गोलंदाज आपल्या महाराष्ट्राचा विश्वजीत ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला अपील आणि स्टंपच्या समोर भेटला फलंदाज. आउट करार दिला गेला. फलंदाज बाद, विकेटचं पतन. पहिला गडी बाद. कोहली चॅलेंजर्स 4 धावा, 1 गडी बाद. कल्पेश महाडिक LBW होऊन माघारी परततायत. नवीन बॅटर मैदानाच्या आत येत आहेत. अथर्व परब नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. अथर्व परब कोहली चॅलेंजर्स या संघाकडून. शेवटचा चेंडू अजूनही पहिल्या षटकातला शिल्लक. 4 षटकांचं आतापर्यंत हे षटक हाताळलंय. 4 धावांचं हे षटक हाताळलंय आतापर्यंत. ओमकार सातार्डेकर गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू अथर्व परब यांच्यासाठी. यावेळेला देखील जोरदार चेंडू. यावेळेला देखील स्टंपच्या समोर. फलंदाज बाहेर. आणखीन एक LBW, आणखीन एका विकेटचं पतन. 2 गडी बाद केलेत आणि आता ऑन अ हॅट्रिक आहेत. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4, 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत आनंद गुप्ता. आनंद गुप्ता आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. चार धावांवर 2 गडी बाद या ठिकाणी असं समीकरण पाहायला मिळत आहे. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे गोलंदाज ओमकार सुत्रावे याच्या माध्यमातून आणि त्याने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. तर यापुढील होणारा सामना. यावेळेला ऋषिकेशची बॅट बोलली आहे. ऋषिकेशच्या बॅट मधून मोठा फटका, परंतु समोरच्या दिशेने एक रेग्युलेशन कॅच पकडताना पाहायला मिळत आहेत फिल्डर अजिंक्य खाडीगावकर यांचा सुरेख झेल आणि संपुष्टात आलाय ऋषिकेशचा खेळ. ऋषिकेश बाद आणि ऋषिकेशचा खेळ संपुष्टात. तिसरा गडी बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोहली चॅलेंजर्स 4 धावा आणि 3 गडी बाद असं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज यशोधन आमरे. यशोधन आता यांना एका चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याच्या इराद्याला यश मिळवून द्यावं लागेल कोहली चॅलेंजर्सच्या. कारण जर पाहिलं तर आता कुठेतरी फसले आहेत. अजिंक्य घाडीगावकर
यांनी एक सुंदर झेल घेऊन माघारी परतवलंय ऋषिकेश यांना. नवीन बॅटर यशोधन आंबरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना आता पाहायला मिळत आहेत. ओमकार सुत्रावे यांचा पुढचा चेंडू. हा देखील जोरदार चेंडू. यावेळेला चेंडू आहे गॅप मध्ये. त्या चेंडूला अडवतायत क्षेत्ररक्षक सुमित मापुसकर यांचा चांगला थ्रो. तोवर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत यशोधन आंबरे यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता येऊन पोहोचते 6 धावांवर. आपल्या 3 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय ओमकारनं. अजूनही 3 चेंडू शिल्लक ओमकार सुत्रावेच्या षटकातील. ओमकार सुत्रावे पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी करतायत आपल्या संघासाठी, आपल्या संघाचं नावलौकिक मोठं करण्यासाठी. पुनश्च सज्ज ओमकार सुत्रावे. यावेळेला देखील एकच धाव दिली. 4 चेंडू या ठिकाणी ओमकार सुत्रावे यांचे झाले आहेत. संघाची धावसंख्या 7 धावांवर. 7 धावा आणि 3 गडी बाद असं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. 5वा चेंडू दरम्यान ओमकार सुत्रावे यांचा आता स्ट्राइक वर असतील. या HPL मधली एकमेव हॅट्रिक ज्यांच्या नावावर आहे आनंद गुप्ता. डबल हॅट्रिक आणि हॅट्रिक दोनही त्यांच्या नावावर आहे. यावेळेला देखील चांगला फटका आनंद गुप्ता यांच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका. 2 धावा कंप्लीट करणारा हा फटका. अजिंक्य गाडीगावकर यांचा थोडासा लेट थ्रो. तोवर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावफलकात पडेल भर. धावफलक येऊन पोहोचेल 9 धावांवर. आता मात्र शेवटचा चेंडू आहे ओमकार सुत्रावे यांचा. यावेळेला देखील एक चांगला फटका. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार नाहीये. दहा धावा. 2 षटक या ठिकाणी संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. 3 गडी बाद. पुढचं षटक घेऊन आले आहेत ओमकार सातार्डेकर. 3 ओमकार. 3ही पहिले षटक ओमकार यांच्या हाताने हाताळली गेली आहेत. पहिलं षटक ओमकार सातार्डेकर, नंतर ओमकार सुत्रावे, पुन्हा आता ओमकार सातार्डेकर यांचा स्पेल सुरू आहे. ओमकार यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय. पॉइंटच्या हातामध्ये तो ड्राईव्ह केलेला आहे आणि 1 धाव या चेंडूवर देखील मिळेल. संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या येऊन पोहोचेल 11 धावांवर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही 4 चेंडू शिल्लक. तर यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातला 9वा सामना MS सुपर किंग्स विरुद्ध पंत कॅपिटल्स. तर मी MS सुपर किंग्सचे कर्णधार अंकित गावडे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजशी संपर्क साधा आणि पंत कॅपिटल्सचे कर्णधार सचिन परब आणि अंकित गावडे, आपण दोघेही कुठेही असाल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. सचिन परब आणि अंकित गावडे. यापुढील होणारा सामना MS सुपर किंग्स विरुद्ध पंत कॅपिटल्स. पहिला पुकार. दोनही संघांसाठी पहिला पुकार. धावसंख्या 14 झाली आहे. वाईड आणि अधिक 1 धाव दिली होती मागच्या चेंडूवर. या चेंडूवर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोहोचेल 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 16 धावांवर. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होऊ लागली आनंद आणि यशोधन यांच्या माध्यमातून. चांगली खेळी खेळतायत आपल्या संघासाठी आनंद आणि यशोधन.
तर यापुढील होणारा सामना MS सुपर किंग्स विरुद्ध पंत कॅपिटल्स. आणि या चेंडूवर काय घडलंय, मागील चेंडूवरती LBW आउट या ठिकाणी फलंदाज होऊन माघारी परततोय आनंद गुप्ता. या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते LBW च्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानाच्या आत येत आहेत कोहली चॅलेंजर्स, ज्यांचा फेवरेट प्लेयर विराट कोहली आहे. विराट कोहली ज्यांचा आदर्श आहे, आयडल आहे. विराट कोहलीचे चाहते त्यांच्या फोनच्या वॉलपेपर पासून त्यांच्या हृदयावर ज्यांचं नाव कोरलंय, विराट कोहलीचे चाहते अमित मातेरे या ठिकाणी मैदानाच्या आत. एक धाव या ठिकाणी. यशोधन आमरे आता स्ट्राइक वरती, धाव संख्या 17. शेवटचा चेंडू यावेळेला कॉट अँड बोल्ड. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते आपल्याला ओमकार सातार्डेकर यांच्या माध्यमातून. आपल्या स्पेलच्या शेवटच्या चेंडूवरती आणखीन एक विकेट घेतलाय. आपल्या 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा खर्च करून 3 गडी बाद केले आहेत ओमकार सातार्डेकर यांनी. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17, 5 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजय वाळुंज. पुढचं षटक, शेवटचं षटक अर्जुन यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सेकंड लास्ट षटक, माफ करा, 4थं षटक या ठिकाणी अर्जुन यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती वेगवान चेंडू होता, त्याला ढकललं मिड विकेट रिजन मध्ये आणि 1 धाव घेतली आहे. 2 धावा घेतल्या आहेत. संघाची धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 19 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. दुसऱ्या चेंडूवर अवांतर +1 अशा 2 धावा जोडल्या जातील. एक चेंडू आणि 21 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 21 धावा आणि 5 गडी बाद आतापर्यंत कोहली चॅलेंजर्स या संघाचे. पुढचा चेंडू हा देखील वेगवान चेंडू. मयुरेश पोकळे यष्टीरक्षक की भिंत. सुरेख यष्टीरक्षण करताना आपल्याला या ठिकाणी मयुरेश पोकळे पाहायला मिळत आहेत. अगदी तटस्थ सतर्क यष्टीरक्षकाच्या भूमिकेत शॉट किपिंग करताना देखील प्रत्येक चेंडूची अडवणूक करतायत मयुरेश पोकळे. यावेळेला देखील डाऊन द लेग साइड चेंडू होता, त्याला फक्त दिशा दाखवायची होती परंतु सोडलं त्या चेंडूला. अवांतर धाव, अवांतर धाव. धावफलक येऊन पोहोचतोय 22 धावांवर. यावेळेला देखील एक चांगला फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. किती धावा मिळणार आहेत या फटक्यावरती? 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 4थ्या धावेसाठी धावले आहेत. 4थी धाव पूर्ण केली जाणार का? आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय अमित मातेरे यांना. आणखीन एका विकेटचं पतन. 6वा गडी बाद टीम कोहली चॅलेंजर्स. धावसंख्या decision has reversed.
चौकार दिला जातोय मागील चेंडूवर. मागचा चेंडू होता. वन क्लॅप. चौकार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. या चौकाराने धावफलकात पडते भर. धावफलक येऊन पोहोचतोय 26 धावांवर. पुढचा चेंडू अर्जुन यांचा. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. नो बॉल. नो बॉल म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिट कंटिन्यू. या ठिकाणी चेंडूला पॉइंटच्या दिशेने धाडलं. एकच धाव या ठिकाणी. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 29 धावा. 4 चेंडू 29 धावा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडा हवेत गेला. डीपेक्स रकावरचा फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतो. सुमित मापुसकर यांचा चांगला थ्रो आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलकात पडते भर. धावफलक येऊन पोहोचतोय 31 धावांवर. 31 आणि 5 गडी बाद असं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अर्जुन गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फर्निचर या ठिकाणी डिस्ट्रॉय केलाय. त्रिफळाचीत करून माघारी धाडलाय अजय वाळुंज यांना. बोल्ड केलं जात आहे. क्लीन बोल्ड या ठिकाणी अर्जुन अजय वाळुंज यांना बोल्ड करून नवीन फलंदाज अलंकार सातार्डेकर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 6 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत कोहली चॅलेंजर्स या संघाचे. तर यापुढील होणारा सामना MS सुपर किंग्स विरुद्ध पंत कॅपिटल्स. अंकित गावडे आणि पंत कॅपिटल्सचे सचिन परब दोघांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. आणि यापुढील सामन्याचा टॉस HPL हाजी कसम प्रीमियर लीगचे टायटल स्पॉन्सर वन क्लॅप फिल्म्सचे सर्वे सर्वा हर्षद पांचाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल. अंकित गावडे आणि सचिन परब. तर या संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 6 गडी बाद. नवीन गोलंदाज सिद्धार्थ वारंग या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अमित यांच्यासाठी. बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये मयुरेश पोकळे चेंडूची मागणी करतायत. एक धाव घेतली गेली अमित मातेरे यांच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवर धावसंख्या येऊन पोहोचली 32 धावांवर. अंकित गावडेंनी या ठिकाणी रिपोर्ट केलाय. सचिन परब देखील आलेले आहेत. मी हर्षद पांचाळ यांना विनंती करतो टॉस रेफरी भूषण बांबुळकर यांच्या सोबत टॉस उडवून घ्यायचा आहे. वन क्लॅप फिल्म्सचे सर्वे सर्वा हर्षद पांचाळ यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण ठरणार आज टॉस का बॉस आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यात. आणि या ठिकाणी अलंकार बाद होताना पाहायला मिळत आहेत. अलंकार या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या वेळेला देखील एक धाव, संघाची धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या येऊन पोहोचते 33 धावांवर. नवीन बॅटर श्रेयस गुरव मैदानाच्या आत. या वेळेला देखील चेंडू थोडासा वाईड बॉल होता आणि त्यावरती रनआउट होऊन माघारी परततायत श्रेयस गुरव. रनआउट होत आहेत या ठिकाणी आणि माघारी परततायत श्रेयस गुरव या ठिकाणी रनआउट. अमेय चौकेकर माईकशी संपर्क साधा. अमेय चौकेकर, अमेय चौकेकर, मनोज गावकर यांनी आणलेली वस्तू या ठिकाणी घेऊन यायची आहे. अमेय चौकेकर. पंत कॅपिटल्स या संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सचिन परब अँड कंपनी. सचिन परब महागडे खेळाडू या स्पर्धेतले. 3500 पॉइंट्स. मनोज गावकर फारच खुश दिसत आहेत आपल्या खेळाडूंवर. सगळे टॉस जिंकतायत त्याचमुळे जणू काही खुश आहेत. या वेळेला देखील एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि या ठिकाणी फलंदाज मात्र रनआउट झाले. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली आहे. अडतीस धावा झाल्या आहेत आणि 39 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे कोहली चॅलेंजर्स या संघाकडे. लवकरात लवकर माफ करा, शर्मा इंडियन्स या संघाकडे 38 धावांचं 39 धावांचं लक्ष ठेवलंय. चला शर्मा इंडियन्स फलंदाज पाठवायचे आहेत आणि कोहली चॅलेंजर्स चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. इनिंग्स ब्रेक सुरू असेपर्यंत आपण आपल्या इथे उपस्थित असलेले आपले पाहुणे ज्यांनी या हाजी कसम प्रीमियर लीग 2023 को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स या स्पर्धेला आपलं मोलाचं सहकार्य लाभलं. मी ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. माननीय श्री गोविंदजी घनाते यांचा मी साहिल कांदळगावकर यांना विनंती करतो की त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. गोविंदजी घनाते यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य राहिलं. त्यानंतर आम्ही सत्कार करू इच्छितो या हाजी कसम प्रीमियर लीग को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स या स्पर्धेला आम्हाला वेळोवेळी ज्यांचा पाठिंबा असतो, वेळोवेळी ज्यांचा सपोर्ट असतो ते आमच्या सर्वांचे लाडके मनोज गावकर. मी मनोज गावकर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार वन क्लॅबचे सर्व हर्षद पांचाळ करतील. मी हर्षद पांचाळ यांना विनंती करतो की त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मनोज गावकर यांचा सत्कार कपिल कांदळगावकर करतील.
मी कपिल कांदळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते मनोजजी गावकर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं लक्ष असणार आहे 39 धावांचा पहिला चेंडू या ठिकाणी अलंकार सातार्डेकर यांचा पाहायला मिळतोय. सिद्धार्थ वारंग यांनी फटका खेळलाय 2 धावांसाठी. तर या हाजी कसम प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स या सोहळ्याला आज माननीय श्री रवींद्र नवले यांनी भेट दिलेली आहे. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. माननीय श्री रवींद्र नवले, आपल्याला विनंती असेल आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता स्ट्राइक वर येत आहेत मयुरेश पोकळे. संघाची धावसंख्या आली आहे 3 वर. या पुढच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मयुरेश यांचा. फटका नक्कीच फसलाय. निर्धाव चेंडू. 3 धावा, 5 धावा संघाच्या धावसंख्येत. वाईड बॉल पुन्हा एकदा आणि या वाईड सोबतच 1 धाव म्हणजे 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या येऊन पोहोचेल 7 धावांवर. 7 धावा. यावेळेला देखील ड्राइव्ह केलाय चेंडूला. एकच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. 8 धावा या ठिकाणी झाल्या आहेत. यानंतर चेंडू गेलाय हवेत. नक्कीच मयुरेश पोकळे यांचा झेल सुटतोय. झेल किती महागात पडू शकतो. 1 धाव या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी माननीय श्री रवींद्र नवले यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचंय. पहिलं षटक या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 9 धावांवर. तर यापुढील होणारा सामना पंत कॅपिटल्स विरुद्ध MS सुपर किंग्स. दोनही कर्णधार आपल्या लिस्ट सबमिट केले आहेत आपण. अंकित गावडे आणि सचिन परब. नवीन गोलंदाज अमित मातेरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ज्यांना विघ्नहर्ताचा हरभजन म्हणून ओळखलं जातं असे अमित मातेरे. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मयुरेश पोकळे यांनी डीप मिड विकेट मध्ये चेंडूला धाडलाय. एक धाव घेतल्या. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सफल झालाय. 2 धावा या चेंडूवरती घेताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 11 धावांवरती. 11 धावा बिनगडी बाद पहिल्या चेंडू नंतर अमितच्या. लक्ष जर पाहिलं तर 39 धावांचा आहे आणि 11 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा मयुरेश. यावेळेला फटका बसलाय. फटका गेलाय हवेत आणि मयुरेशला जावं लागेल माघारी. मयुरेश या ठिकाणी बाद होत आहेत. एका घणाघाती बॅटरची विकेट घेतली आहे. विघ्नहर्ताचे हरभजन अमित मातेरे. नक्कीच त्यांना 2 नावं आहेत विघ्नहर्तामध्ये, हरभजन आणि हलभजन. नक्कीच ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली यांची गोलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक तरसलेले असतात, तसंच विघ्नहर्तामधले प्रेक्षक अमित मातेरे यांच्या गोलंदाजीसाठी तरसलेले असतात. आणि आज अमित मातेरे यांनी गोलंदाजी केली आहे. विराट कोहलीचे जबरा फॅन, त्यांचा वॉलपेपर आणि त्यांचं नाव मनावर कोरलेले अमित मातेरे. नवीन बॅटर ओमकार सातार्डेकर या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ओमकार सातार्डेकर यांच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. फटका जाईल सीमारेषे पार. अमित यांना आलंय टेन्शन, कारण गेलाय 1 क्लॅप. षटकार येताना पाहायला मिळतोय. या षटकाराने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोहोचेल 17 धावांवर. अमित यांचा आता षटक महागडं होत चाललंय. 1 विकेट घेतल्यानंतर फारच खुश झाले होते, परंतु आता 1 षटकार आलाय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये फटका जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत ओमकार सातार्डेकर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते या 2 धावांनंतर 19 धावा. लक्ष 39 धावांचं आहे. अजूनही 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेला हलकीशी बॅटची कडा होती. 1 धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. या एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक येऊन पोहोचेल 20 धावांवर. शेवटचा चेंडू अमित मातेरे यांच्या षटकातला. यावेळेला अपील केली गेली. चेंडू बाहेर आहे. बाईटच्या स्वरूपात, लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. 1 गडी बाद. पुढचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार अलंकार सातार्डेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि स्ट्राइक वर देखील कर्णधार सिद्धार्थ वारंग. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या दिशेने खेळला गेलेला फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात सफल. सिद्धार्थ वारंग आणि ओमकार सातार्डेकर. अलंकार सातार्डेकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच आज जर पाहिलं तर 2 भावांची या ठिकाणी शर्त लढताना आता पाहायला मिळेल. अलंकार गोलंदाजी मार्कवर तर त्यांचे भाऊ ओमकार फलंदाजीसाठी. अलंकार आणि ओमकार. अलंकार सातार्डेकर गोलंदाजी मार्कवर, ओमकार सातार्डेकर फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राइक 2 भावांमधली झुंज कोण जिंकून नेणार. अजूनही 11 चेंडू.
यावेळेला मोठा फटका येतोय अलंकार यांच्या गोलंदाजीवर, फटका जातोय सीमा रेषा पार. वन क्लॅप. षटकार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. मोठ्या भावाने यावेळेला छोट्या भावाला रिमांडवर घेतलंय. नक्कीच त्यांना शिकवलं जात आहे की अनुभव हा नक्कीच युवा वर्गासमोर फिका पडतो आणि मोठे फटके खेळले जात आहेत. अमेय चौकेकर. यापुढील होणारा सामना पंत कॅपिटल्स विरुद्ध MS सुपर किंग्स. यावेळेला देखील पुन्हा एकदा त्याच दिशेला कॉपी पेस्ट, घुटना टेक तमाशा देख. पुन्हा एकदा वन क्लॅप. षटकार. अलंकार यांच्या गोलंदाजीला अक्षरशः वार केले जात आहेत. मोठा भाऊ छोटा भावाच्या इगो वरती या ठिकाणी वार करतोय. 2 षटकार लगावलेत लागो पाठोपाठ. अलंकार सातार्डेकर यांना धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू शिल्लक शेवटचा. या चेंडूवरती कमबॅक करतायत, बदला घेतायत अलंकार आणि बाद करतायत, परंतु सामना जवळ जवळ संपलाय. आपलं काम करून गेलेत ओमकार सातार्डेकर. 36 धावा झाले. 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी शर्मा इंडियन्स या संघाला. अलंकार सातार्डेकर नक्कीच 2 षटकार मारले आहेत. अलंकार यांना नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. श्रेयस गुरव पुढचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला पंत कॅपिटल्स रेडी राहायचंय. विघ्नार्थाचे हलभजन अमित मातेरे, मनोज गावकर तुमची वाहवा करतायत. नवीन गोलंदाज अथर्व परब. या ठिकाणी पहिला चेंडू नो बॉल आणि या नो बॉल वरती जातोय चौकार आणि या चौकाराने सामन्याचा शेवट. सामना जिंकला जातोय शर्मा इंडियन्स या संघाद्वारे आणि विजय संपादन करतायत आणखीन एका सामन्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन शर्मा इंडियन्स. तर यापुढील होणारा सामना पंत कॅपिटल्स विरुद्ध टीम MS सुपर किंग्स. दोनही संघांना विनंती आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि पंत कॅपिटल्स चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.